संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. भंडारा जिल्ह्याचं तापमान 44 डिग्री पोहोचलेलं आहे. अशातच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात AC असो, फ्रीज असो, कूलर असो यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचा थेट फटका वीज पुरवठा करणारी ट्रान्सफॉर्मर असो, फीडर पिलर किंवा उच्च दाबाच्या केबल्सना बसलेला आहे. आपण सध्या टाकळी येथील सबस्टेशनवर आहोत. या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत राहावा आणि ट्रान्सफॉर्मरला कूलिंग मिळावी याकरिता वीज वितरण कंपनीकडून या ठिकाणी कूलर लावण्यात आलेला आहे आणि त्यांना कूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता या सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून. सर, काय सांगाल, या ठिकाणी आपण कूलर लावलेला आहे, नेमका काय फायदा आहे आपल्या या यंत्रणेचा? सर, आपल्या 33 kV टाकळी उपकेंद्रामध्ये वीज वितरणाकरिता 10 MVA 10 मेगावॅट कॅपॅसिटीचे 2 पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यांना 220 kV सनफ्लॅग पॉवर हाऊस आणि 132 kV कारदा पॉवर हाऊस याद्वारे वीज पुरवठा केला जातो. तिथून येणारी 33 किलोवोल्ट वाहिनीला आपले पॉवर ट्रान्सफॉर्मर 11 किलोवोल्टमध्ये बदल करतात आणि हे वीज वितरणासाठी शहरामध्ये पाठवतात. तर वीज वितरण क्षमतेचा जो पूर्ण ताण असतो तो आपल्या टाकळी उपकेंद्रामधील 10 मेगावॅट पॉवर ट्रान्सफॉर्मर येतो आणि 33 किलोवोल्ट लाईनला 11 किलोवोल्ट लाईनमध्ये बदल करण्याकरिता पॉवर ट्रान्सफॉर्मरवर जो ताण येतो त्याची उष्णता वाढत असते. तर ते उष्णता शोषून घेण्याचं काम ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल करत असतो. त्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलचं जे तापमान आहे ते 70 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जाऊ नये याकरिता आपण यांना एअर कूल्ड करण्याच्या कूलरद्वारे प्रयत्न करत असतो. ज्याच्यामुळे अतिताणामुळे त्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये काही बिघाड होऊ नये किंवा भंडारा शहरामधील जे आहे वीज वितरण त्याच्यामध्ये काही मोठा बिघाड होऊ नये याकरिता उन्हाळ्यामध्ये जेव्हा प्रचंड उष्णता असते त्यावेळेस आपण याची काळजी घेत असतो आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरची जे उष्णता ऑइल शोषून घेते त्या ऑइलच्या टेम्परेचर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आपण त्याला कूलरद्वारे थोड्या प्रमाणात आराम देण्याचा प्रयत्न करत असतो. एकीकडे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेद्वारे मोठ्या प्रमाणात सौर पॅनल लावण्यात येत आहेत. नेमका याचा काय लाभ होत आहे आणि काय लोड तुमच्या या यंत्रणेवर पडत आहे? सर, केंद्र शासनाद्वारे जे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंमलात आणलेली आहे याला लोकांद्वारे चांगला प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या घराच्या वरती सौर यंत्रणा बसवलेली आहे आणि याच्यामधून जे सबसिडी मिळते त्याच्याही ग्राहकांना फायदा मिळतो. आता शहरांमध्ये लोकांची आधुनिक जीवनशैलीकडे कल झालेला आहे आणि बऱ्याच ग्राहक आपल्या घरांमध्ये एअर कंडिशन कूलिंग सिस्टमचा वगैरे वापर करतात. त्याच्यामुळे साहजिकच यंत्रणेवर दिवसेंदिवस ताण वाढून राहिलेला आहे आणि दिवसाला जसं आपल्याकडे सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण सोलर पॅनलमधून जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ग्राहकांच्या इथं त्याच्यामुळे आपल्याला सिस्टमवरील लोड सांभाळायला मदत होते. परंतु रात्रीच्या वेळेला जसं आपल्याला रात्रीचा वापर सगळ्याच ग्राहकांचा वाढलेला असतो, रात्रभर आपण कूलर्स AC वगैरे चालवतो, त्याच्यामुळे रात्रीला सिस्टमवर ताण पडत आहे आणि हा ताण शोषण्याचा किंवा सहन करण्याची क्षमता आपल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे. ते पूर्ण क्षमतेने आपलं काम करत आहेत. परंतु शहरामधील काही जे ठिकाणी दाट वस्ती वगैरे असते ज्यामध्ये एकेका रोहित्रावर जास्त प्रमाणात दाट वस्ती असल्यामुळे जास्त लोड येतो, तर त्या प्रमाणात काही प्रमाणात तिथं फ्यूज जाणे, जम्पर जाणे, DO जाणे ह्या अशा घटना घडत राहतात आणि मर्यादित क्षेत्राचा वीज पुरवठा खंडित होतो. तेव्हा आमचे जे लाईनमन आहेत ते 24 तास सेवेमध्ये असतात. त्यांना फोन गेला की ते लगेच जाऊन तिथला तांत्रिक बिघाड दुरुस्त करतात आणि लोकांना 24 तास सेवा देण्याचा आमचा मानस आहे आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत. एकीकडे मुफ्त बिजली योजनेचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सौर पॅनल लावला आहे, त्याचा लाभ घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणात AC, फ्रीज, कूलरचा वापर सुरू आहे. मात्र दुसरीकडे वीज वितरण कंपनीवर याचा ताण पडत आहे. या 44 डिग्रीच्या तापमानात सुद्धा वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी हे जनतेला सुविधा देण्याकरिता या उन्हामध्ये काम करत आहेत. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.